तर नमस्कार. आपण जो समोर पाहत आहे तेव्हा ही औषधी अतिशय आयुर्वेदिक अशी औषधी वनस्पती हिरडा, त्याचाच आज तो कसा तयार केला जातो, कसा खोडला जातो, वाळवला जातो, त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपण काढतोय नवीन मोबाईलमधनं. त्याला नवीन मोबाईलमधला व्हिडिओ कसा होतोय नक्की तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओद्वारे. समोर जो शिखर आहे कळसुबाई शिखर, हे जे आहे हे कळसुबाई शिखर आहे. इकडे बारी गाव, इथं आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपलं छोटंसं पेंडशेत गाव. इकडनं गावचा रस्ता येतोय, ही सगळी वाडी वस्ती. इथं खाली आपण आपलं झाप दाखवलं, हे बघा इथं ते झाप. इकडे समोर हा वारंगुशीचा डोंगर आहे, 15 डोंगर. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळ सकाळी आपण आज निघालेलो शेताकडे. आणि शेताकडे जायचं कारण असं का आता हिरडे खोडायला सुरुवात झाली. म्हणजे हिरडे तोडायचं काम चालू आहे. आपल्या आदिवासी पट्टा जर म्हटलं सह्याद्रीचा, तर संपूर्णच आदिवासी पट्ट्यामध्ये ह्या टायमाला जो सीझन असतो तो आंबे, करवंदे, त्याचप्रमाणे आदिवासींच्या इन्कमीचं जे झाड आहे, ज्या झाडापासून त्यांना थोडीशी इन्कम भेटते, त्याची मोहाची झाड असेल, हिरडीचे झाड असेल. मोहाचं सीझन गेला आता मोहाची फुलांचं, तर आता सीझन आहे हिरड्यांचा. तर हिरडे तोडायला आपण चाललोय सकाळ सकाळी. तर चला, बाळ हिरडे कसे असतात ते तुम्हाला दाखवतो. चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आजच्या व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. कारण आपण घेतलं मित्रांनो कालच हा नवीन मोबाईल Vivo V70. तर या मोबाईलची क्लॅरिटी कशी आहे, कारण बरेच व्हिडिओ आपल्या मागच्या जुन्या मोबाईलमध्ये काढले आपण. तर बरेच मित्र सांगायचे आता मोबाईल चेंज कर. तर फायनली मोबाईल आपण चेंज केलेला आहे. तर चेंज केल्यानंतर या मोबाईलची क्लॅरिटी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच सपोर्ट राहू द्या तुमचा. लवकरच आपले 10K कंप्लीट होणार आहेत, त्यामुळे अजून चांगला सपोर्ट तुमचा बाकी आहे आपल्याला 10K साठी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला तुम्हाला दाखवतो. तर डोंगर आहे मागा, डोंगर दाखवतो कसं आहे आजचं वातावरण सकाळ सकाळचं कसं आहे. तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, हिरडे दाखवतो तुम्हाला मी. तर हे आहे आजचं सकाळ सकाळचं वातावरण. एकदम धुकं आलेलं आहे, हे डोंगर आमचं. आणि एकदम वातावरण मात्र एकदम प्रसन्न आहे. तर लगेचच पाऊस पडेल की काय असं वातावरण झालंय. तर चला, छान वातावरण आहे तसं म्हटलं तर, कारण अजून सूर्योदय व्हायचा आहे. तर चला जाऊयात शेताकडं. आणि हिरडे, बाळ हिरडे कसे असतात ते तुम्हाला दाखवतो. बरेच जणांना माहितीही असेल, पण तो आज दाखवतो तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तसं बऱ्याच दिवसापासून आपल्याला अपेक्षा होती आपण कधी मोबाईल घेतोय. तर फायनली आपली थोडीशी यूट्यूबची अर्निंग आली होती, आणि त्या अर्निंगमधूनच आपण हा एक छोटासा मोबाईल घ्यायचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्या सबस्क्राईब मित्रांना व्हिडिओची क्वालिटी चांगली भेटेल. तर बघा, तोरणांचा सीझन संपलाय. हे तोरणाचं जे झाड आहे ते, आणि आता सीझन आहे तो करवंदांचा आहे. बघा, भरपूर सारी डोंगरची काळी मैना पिकलेली आहेत आणि भरपूर करवंद येतात आपल्याकडं. तर करवंदांचा सीझन चालू आहे, प्लस मँगो, साकांचा सीझन चालू आहे. तर इकडं तुम्हाला एकदम स्वच्छ आकाशामध्ये थोडंसं पिवळसर दिसत असेल, तिथनं आपले सूर्यदेवतांचं आगमन होणार आहे. तर छानपैकी सकाळचं असं हे वातावरण
आणि या वातावरणामध्ये आपण सकाळ सकाळी शेताकडे चाललोय. या डोंगरावरती जायचं आपल्याला. समोर हे बघा, ह्या झाडांमध्ये जायचं आपल्याला हिरडे तोडायला. चला तिथं गेल्यावर तुम्हाला गाव झूम करून दाखवतो. आज कारण आपण मोबाईल चांगल्यापैकी घेतलेला आहे. तर चला जाऊयात शेताकडे. तर फायनली आता आपण शेताकडे आलो आपल्या. हे आपले छोटंसं शेतातलं फार्म हाऊस म्हणूयात आपण याला. छोटंसं झाप आणि हे समोरचं परिसर आपले. बघा आपलं झाप. यातून आपल्याला पिशवी घ्यायची हिरडे तोडायला. जेणेकरून पिशवी घेऊयात आपण. आपलं आतमधलं झापाचं परिसर. इकडे हिरडे तोडून ठेवलेत. तर चला आता निघायला लागेल आपल्या मोहिमेवर. इकडे पोपईचं झाड, इथं मोहाचं झाड आहे आपल्या इथं. त्याची ह्या वर्षी फुलं काही जास्त भेटली नाही, कारण एकच झाड होतं. त्यामुळं पाखराने ना सगळे त्याची फुलंच खाऊन घ्यायचे. तर चला जाऊयात आपण. तर भरपूर सारा दम लागलाय वर याला. आणि अद्भुत नजारा. समोर कळसूबाई शिखर. इकडनं खालून आलं पण आलोय. खाली आपली सगळी शेतवळ. आणि इकडे हे आहेत बाळ हिरडे. हा बघा, हे आहेत बाळ हिरडे. तर अशी वरती झाडत अजून आपले तोडायचेत आपल्याला अजून. इकडे भरपूर सारे बाळ हिरडे आलेत. अजून इथं जायचं आपल्याला. इकडं आपली शेती आहे. तुम्हाला बरेच मागच्या जे ब्लॉगिंग आहेत आपले, बरंच वेळ आपण ते दाखवली आपली शेती. इकडे भात शेती होते आपल्या डोंगरावरती. आणि तिथं भरपूर सारं पाणी असतं. मग पाण्याला तोटत नाही. फक्त आवणीला पाणी राहत नाही. नंतर भात काढायला लागतं आपल्याला पाण्यामधून. एवढा बेकार. तुम्ही किड्या मुंग्यांचे पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता इकडून. फायनली आपण वरती येता येता सूर्यदेव जे आहेत ते वरती आलेत आपल्या अगोदर. हे बघा, त्यांचं दर्शन झालं आपल्याला. छान वातावरण आहे. इकडे बरेचसे हिरडे खोडून झालेत. हिरड खोडून झाले. तर चला भरपूर वर आलोय. पिशवी घेतलं हिरडे घोड्याला. आणि मागे तुम्ही पाहता हे सगळे हिरडीचे झाड आहेत. तर त्यापासून आपण बरंच लांब आलेलो आहे. इथनं आपल्याला वारंगुशी दिसेल, बारी कळसूबाई शिखर, भंडारदरा धरण, पांढऱ्याचा डोंगर आणि आपलं गावसुद्धा. तर त्याला सूर्य पण वरती आलेला आहे. चला आपलं गाव दाखवतो मी. खतरनाकमध्ये व्ह्यू दिसते सकाळ सकाळी. धुक्क बिक आलेले डोंगराला. आणि इथंच आपल्याला हिरड तोडायचे. बघा डोंगर. हे जे आहे हे कळसूबाई शिखर आहे. इकडे बारी गाव. इथं आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपलं छोटंसं पेंडशेत गाव. इकडनं गावचा रस्ता येतोय. ही सगळी वाडी वस्ती. इथं खाली आपण आपलं झाप दाखवलं. हे बघा इथं ते झाप. इकडे समोर हा वारंगुशीचा डोंगर आहे, पांढरा डोंगर. इकडे बारी घाट. आणि ह्या बाजूला जर आपण अजून पुढे गेलो तर आपल्याला भंडारदरा धरण पण दिसेल. एवढी सगळी झाडी आहेत ना, ही आपलीच आहे. सगळी हिरडा जांभळ हे सगळे झाड आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला झाडं पण लावलेत, ते पण तुम्हाला दाखवलेत मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला इथं वर आपले 2 हिरडीची झाड आहेत, ते तोडायचे. चला थोडेफार हिरडे सापडतील, जाव्यात हिरडे तोडायला.
चला तुम्हाला परिसर दाखवला, कसा वाटला परिसर आपला गावचा आजूबाजूचा, तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. आता फायनली आपण या हिरडीचं झाडं तोडतोय. हिरडे तोडायला फार मेहनत आहे, तोडा लागतात. तर चला तोडूयात आपण. तर फायनली आपण वरती आलेलो आहे आणि हिरडे तोडायचे आपल्याला. बघा हे सगळे हिरडे, एकदम मोठमोठे हिरडे झाले. बघा हे हिरडे आपल्याला फायनली तोडायचे. तर हे हिरडीच्या झाडावर आलं. फारच मेहनतीचं काम आहे हे. एवढं तोडून आपल्याला बाजारभाव भेटतो का नाही याची अपेक्षा असते शेतकऱ्यांना. तर चला तुमच्याकडे कोणी व्यापारी असेल हे बाळ हिरडे खरेदी करणार आहे तर नक्की कॉमेंट करा. भरपूर सारा आपल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये भरपूर सारा बाळ हिरडे भेटत असतात. नक्कीच तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बाळ हिरडा जर कोणी व्यापारी असेल तर नक्कीच संपर्क साधा मित्रांनो. चला आपण तोडायला सुरुवात करूयात आता. तर ही पिशवी आणली आपण. पिशवी हे असे तोडून टाकायला लागतात. भरपूर प्रत्येक हिरड्याला हात लावावा लागत आहे. भरपूर सारा वेळ लागतो हिरडी तोडायला. एवढी मेहनत करून 100 रुपये किलो असे भाव भेटत असतात आमच्याकडे. 100, 120. तुमच्याकडे बाळ हिरड्याला काय भाव आहे तो पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण काम करून घेऊयात, कारण मोबाईल पकडून आपल्याला हिरडं तोडता येणार नाही, दोन्ही हाताने तोडायला लागतील. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुन्हा एकदा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा कोणी जर हिरड्यांचा व्यापारी असेल घेणार आहे तर चला. तर चला हिरडे खुडले आहेत. आता झाडावरून उतरलो खाली. इकडं पुढं पण एक पिशवी ओतून ठेवली होती. आता हे भरून आपल्याला आता वाळत घालायला जायचे घेऊन. एवढे हिरडे हे बघा इकडं पिशवीमध्येच. तर चला हे भरू आपण आता पिशवीमध्ये. आणि आपल्याला अजूनही हिरडे तोडायचे होते, परंतु आता लग्नाचा सीझन आहे आणि आपल्याला जायचे मांडवाला. त्याच्यामुळं आता आपल्याला हे घरी जायला लागेल. मांडव करून परत हिरडे तोडायचे. हे सगळे पिशीमध्ये भरून त्याला वाळात घालायला लागते. वाळलेले तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर चला आता हिरडे घेतलेत आपण. जवळतात हे वाळात घालाय. हा वातावरण आपला शेताकडचा. तर हा संपूर्ण हिरडा तोडून आणल्यानंतर त्याला भरपूर सारी मेहनत असते. तो असं सुकवला जातो, पूर्णपणे ड्राय केला जातो, वाळवला जातो. त्यानंतर तो व्यापारी येऊन तो खरेदी करतात. आमच्याकडे 100 ते 120 रुपये किलोने हा खरेदी करतात. तुमच्याकडे कशा पद्धतीने खरेदी केला जातो तो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो. आणि तुमच्याकडे कोणी घेणार असेल तर त्यांना नक्कीच कॉमेंट करा. कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की कॉन्टॅक्ट करा. चांगला प्रतीचा तुम्हाला हिरडा भेटून जाईल. भरपूर सारी मेहनत शेतकरी घेत असतात, तर या मेहनतीला नक्कीच चांगलं फळ भेटलं पाहिजे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमच्याकडचा हा बाळ हिरडा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या नवीन मोबाईलची क्लॅरिटी कशी वाटली ते पण कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. दररोज आता आपले व्हिडिओ येतील.
व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघत चला. समोर आपला डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याला असणार आहे आपलं पेंडसीत गाव. आणि या गावामध्ये आपल्या डोंगराच्या सगळ्यात शेवटला असणारं म्हणजे आपलं घर.